म्युच्युअल फंड गुंतवणूक ही दीर्घकाळ करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण ती तशी केली तर आणि तरच चक्रवाढ व्याजाचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा हा मिळू शकतो. हे ऐकून आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं, पण त्याची खरी ताकद फार कमी जण ओळखतात. कंपाऊंडिंगचं हे रहस्य गुंतवणूकदार म्हणून आपण वेळीच ओळखलं तर मोठी संपत्ती निर्माण करता येऊ शकते का, यासाठी नेमकं काय आवश्यक आहे या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. हॅलो भूषण. हॅलो निरंजन, मस्त मजेत. काय म्हणताय तुम्ही, कसे आहात? एकदम बढिया. आणि हा आजचा विषय पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कंपाऊंडिंगवर आपण अगदी सुरुवातीच्या एका एपिसोडमध्ये बोललेलो आहे, पण तो इंट्रोडक्टरी असा एपिसोड होता आणि मला असं झालं की बरीच गॅप पण गेलेली आहे. आणि आत्ताचं सध्याचं मार्केट सिच्युएशन आणि बदलणारी मानसिकता गुंतवणूकदारांची हे बघता हा विषय परत एकदा उजळणी करणं खूप गरजेचं आहे असं वाटतंय. 100% गरजेचं आहे निरंजन. याचं कारण असं आहे की आपण कायम मार्केटच्या चढउतारांना घाबरतो. आपण कायम आपले पैसे काढून घेतो, भीतीपोटी पैसे काढून घेतो आणि इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला जो खरंच योग्य परतावा आपल्या खिशात पडणारा आहे तो परतावा आपण गमावतो. म्हणजे आम्ही कायम गुंतवणूकदारांना हेच सांगतो निरंजन की देर इज अ बिग डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टमेंट रिटर्न अँड इन्व्हेस्टर रिटर्न. म्हणजे आता हा डिफरन्स का दिसतो, हा मानसिकतेचा डिफरन्स आहे आणि ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि ती बदलली तरच तो खरा कंपाऊंडिंगचा बेनिफिट हा इन्व्हेस्टरच्या पदरात पडू शकतो. आणि हा विषय तुम्ही छेडला आहे, पुन्हा एकदा छेडला आहे, नव्यानं छेडला आहे, त्याबद्दल धन्यवाद. येस, आपण सुरुवात करूया. कंपाऊंडिंगचं खरंच असं काही रहस्य आहे जे सामान्य गुंतवणूकदारांनी समजून घेणं खरोखर गरजेचं आहे? कंपाऊंडिंगचं रहस्य म्हणजे कंपाऊंडिंग इज 8 वंडर ऑफ दी वर्ल्ड असं म्हटलंच गेलं आहे निरंजन. आता हे 8वं आश्चर्य आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या रहस्याबद्दल जाणून घेताना, म्हणजे इन्व्हेस्टर म्हणून जाणून घेताना मानसिकता स्वतःची कशी जोपासायची आहे. कारण पेशन्स इज दी ओनली की टू गेट दी डिझायर रिझल्ट, ॲट दी सेम टाईम टू क्रिएट अ गुड वेल्थ विच इज अ रिक्वायर्ड वेल्थ इन आवर लाईफ. आणि जेव्हा रिक्वायर्ड वेल्थ असा शब्द येतो निरंजन, तेव्हा कुठल्याही इन्व्हेस्टरचं जर आपण उदाहरण घेतलं आणि वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरची जर आपण उदाहरण घेतली की आज 25 वर्षाचा मुलगा आहे, अजून लग्न झालेलं नाही आहे, करिअरला आत्ताच नव्यानं सुरुवात झालेली आहे आणि त्याला पुढच्या येणाऱ्या 15-20 वर्षांच्या कालावधीत उत्तम करिअर डेव्हलप करायचं आहे आणि उत्तम फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे. तर याच्यासाठी कंपाऊंडिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादा 35शीतला व्यक्ती आहे ज्यांनी बिकॉज घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग झालेलं नाही आहे, ओके, आणि आत्ता कुठेतरी हातात थोडंसं खेळतं भांडवल यायला लागलं आहे, थोडंसं जबाबदाऱ्या कमी झालेल्या आहेत. डेफिनेटली मुलांची उच्च शिक्षणं, रिटायरमेंट प्लॅनिंग, वर्ल्ड टूर प्लॅनिंग, मुलांची लग्न, या जबाबदाऱ्या आहेतच. आता मग या जबाबदाऱ्या जेव्हा आहेत तेव्हा इथे कंपाऊंडिंग समजून घेणं खरोखरच गरजेचं आहे. एखादी व्यक्ती 50शीतली आहे आणि जबाबदाऱ्यांनी इतका पिचला गेलेला होता त्यामुळे आजपर्यंत इन्व्हेस्टमेंट करणं शक्यच झालं नाही किंवा कॅश फ्लोने ते अलाऊ केलं नाही, ओके, इच्छा असताना देखील अलाऊ केलं नाही. कारण अशा अडचणी बरेच जणांच्या असतात निरंजन, की पैसे येतात पण ते जातातही तेवढ्याच वेगाने आणि हातात फारसं काही शिल्लक राहत नाही. मग अशावेळी कुठे इन्व्हेस्टमेंट करणार? किंवा हेल्थ रिलेटेड मेजर प्रॉब्लेम असतात जिथे मोठा पैसा लागलेला असतो, घरात आईबाबांची जबाबदारी असते जिथे मोठा पैसा लागलेला असतो, मुलांची शिक्षणं होऊन गेलेली असतात ज्याच्यासाठी मोठं पैसा हा लागून गेलेला असतो आणि प्लॅनिंग पूर्वीपासून न केल्यामुळे या सगळ्यांची त्रेधा तिरपीट ही उडालेली असते. मग आता रिटायरमेंटला 10च वर्ष शिल्लक आहेत, ओके, तर मग इथे पेशन्स ठेवून त्या कंपाऊंडिंगचा बेनिफिट हा कसा घेता येईल आणि ते रहस्य कसं जाणून घेता येईल, ओके, हे समजून घेणं गुंतवणूकदारांनी गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कंपाऊंडिंगचं खरंच काही रहस्य आहे का असं जेव्हा म्हणता तेव्हा कंपाऊंडिंगचा खरा फॉर्म्युला काय निरंजन, की पी म्हणजे आपण जेव्हा गणिताच्या भाषेत फॉर्म्युला मांडतो इज इक्वल टू पी. पी इज प्रिन्सिपल अमाऊंट विच इज गोइंग टू गेट इन्व्हेस्टेड इन टू ब्रॅकेट कंसामध्ये 1
प्लस 1 अधिक आर विच इज रेट ऑफ रिटर्न. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ रेव्हेन्यू, त्याला काही आपण म्हणू शकतो. ओके, पण इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न असं आपण इथे उदाहरण म्हणून घेऊयात. अपॉन 100 भागिले 100 कंस पूर्ण ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू एन. सो एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ पिरियड, नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ ड्युरेशन्स. ओके, पण आता इथे कुठलाही गुंतवणूकदार गुंतवणूक करताना काय विचार करतो निरंजन, जे आपण आत्ताचं मार्केट ह्याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शनमध्ये बोलतो, तर मला आत्ता रिटर्न आला आहे ना तर सोडून द्या, प्रॉफिट बुक करा, बाहेर पडा. माझ्याकडे पैसे आहेत ना आता, मग मला काढून घ्या, मला भीती वाटते आहे, पृथ्वी नष्ट होणार आहे, मार्केट खाली येणार आहे आणि बऱ्याच घटना घडणार आहेत. आता ट्रम्प बाबा आले आहेत, काहीतरी गोष्टी घडू शकतात, नव्यानं काहीतरी बदल येऊ शकतो, टॅक्समध्ये काहीतरी फायनान्स मिनिस्ट्रीकडून येईल, 1 फेब्रुवारीला आता बजेट आहे, तिथे काहीतरी गोष्टी येतील ज्याने मार्केट अजून वरखाली होऊ शकतं. तर त्या भीतीपोटी पैसे काढून घेतात आणि याचं कारण त्यांना आत्ता रिटर्न दिसत असतो. जर 15% रिटर्न दिसतोय, 12% रिटर्न दिसतोय, 18% रिटर्न दिसतोय, कारण त्यांनी फक्त फॉलो कशाला केलेलं असतं, रिटर्न या शब्दाला. पण त्यांनी त्याच कंपाऊंडिंगच्या फॉर्म्युल्यामधून जे रहस्य आपण समजून घेतोय त्या एन फॅक्टरला, नंबर ऑफ पिरियड, नंबर ऑफ ड्युरेशन, नंबर ऑफ इयर्स, याला कधीही फॉलो केलेलं नसतं, किंबहुना त्याचा विचार केलेला नसतो. कारण एन फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे जेव्हा आपण कंपाऊंडिंगचा विचार करतो निरंजन. हा आता अत्यंत महत्त्वाचा का आहे, तर इथे मी माझं स्वतःचं उदाहरण निरंजन देईल. साधारण 21-22 वर्षांपूर्वी 1,000 रुपयाने सुरू झालेली SIP पहिल्या 15 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये त्याचं व्हॅल्युएशन 14-14.5 लाख रुपये होतं. त्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षात आत्ता व्हॅल्यू साधारण 39-40 लाख रुपये आहे. पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये आय एम डेफिनेटली शुअर की ती व्हॅल्यू 75-80 लाखांच्या घरात असेल किंवा कोटभर रुपयांच्या घरात असेल. तर दिस इज व्हॉट कंपाऊंडिंग मीन. नंबर ऑफ पिरियड, जे पैसे मोठे व्हायला पहिली 13 ते 15 वर्ष गेली, त्याच्यानंतर प्रत्येक 3 वर्षानंतर पैसा साधारण 2 पट 2.5 पट निरंजन होतो आहे कुठलीही मार्केट कंडिशन असताना. म्हणजेच तो एन फॅक्टर. आता माझं वय आज 44 वर्ष आहे, मला आज ते पैसे नको आहेत. मला माझ्या मुलांची उच्च शिक्षण आजपासून, पहिल्या मुलाचं उच्च शिक्षण हे 7 ते 8 वर्षानंतर आहे, मुलीचं उच्च शिक्षण हे 15 वर्षानंतर आहे, मुलाचं लग्न हे 10 ते 12 वर्षानंतर असणार आहे, मुलीचं लग्न हे 15 ते 17 वर्षानंतर असणार आहे. तर मला जर आज ते पैसे नको आहेत, तर मी आज त्या पैशांचं जरी कोटभर रुपये व्हॅल्यू झाली आणि मार्केट कोसळलं आणि ती 1 कोटीची व्हॅल्यू समजा माझी 75 लाख रुपये आली, 60 लाख रुपये आली, तर मी त्याचं करू काय? माझं भांडवल त्यातलं काय आहे, तर माझं भांडवल 2,40,000 रुपयांचं आहे किंवा माझं भांडवल किती आहे, 2.5-3 लाख रुपयांचं, ज्याचं मार्केट पडल्यानंतर व्हॅल्यू, सगळं मार्केट कोलॅप्स झाल्यानंतरची व्हॅल्यू 60 लाख रुपये. तर मग मी त्या मार्केट पडण्याच्या भीतीने माझं कंपाऊंडिंग घालवायचं आहे का? आजपासून 5 वर्षानंतर जर त्या कोटभर रुपयांची व्हॅल्यू ही 1.5 करोड 2 करोड रुपये होणं शक्य असेल, 7 वर्षात ती आणखीन वेगानं वाढणारी असेल, जोपर्यंत ज्या पिरियडपर्यंत मला पैसे नको आहेत, तर मी शांत बसणं आणि त्या कंपाऊंडिंगच्या रहस्याचा खरा आस्वाद घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी परत नव्याने सांगतोय की एन फॅक्टरवर फोकस करा. नंबर ऑफ पिरियड, नंबर ऑफ ड्युरेशन, नंबर ऑफ इयर्स याला अत्यंत महत्त्व आहे आणि हेच खरं कंपाऊंडिंगचं रहस्य आहे जेव्हा आपण कंपाऊंडिंगचा खऱ्या अर्थाने सिरियसली विचार करतो तेव्हा. भूषण, तुम्ही जे एक्झाम्पल सांगितलं की 1,000ची SIP काय वंडर्स करू शकते, म्हणजे खरोखर ऐकूनच थक्क व्हायला झालं. फक्त तुम्ही ती सलग 18 ते 20 वर्ष करतायत, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि एकदाही त्यातला प्रॉफिट बुक करण्याच्या तुम्ही फंदात पडलेला नाही आहात. पुढचा प्रश्न मला त्याच रिलेटेड होता की तुम्ही एका मुलाचे उदाहरण सांगितलं, 25चा मुलगा आहे, नोकरी नुकतीच सुरू झालेली आहे, तर कमी वयात जर त्यांनी सुरू केली, म्हणजे तुम्ही तर फक्त 1,000ची SIP तेव्हा सुरू केलेलीत, नंतर तुम्ही वाढवल्यात ऑब्व्हियसली, तर कमी वयात जर तुमचा पगार चांगला असेल आणि जर तुम्ही SIP सुरूच करताना समजा एक 5,000, 10,000, 15,000, 25,000 अशी जर केली, तर त्याचा किती फायदा होऊ शकतो? आता निरंजन, थोडंसं इथे मी तुम्हाला करेक्ट करणार आहे. कारण तुम्ही जेव्हा लहान वयात, डेफिनेटली म्हणजे एकतर लहान वयात, कमी वयात इन्व्हेस्टमेंटला सुरुवात झाली पाहिजे हे नक्कीच आहे. पण तुम्ही जे म्हणालात की पगार चांगला असेल आणि 5,000, 10,000, तर भारतात पगार नक्कीच चांगले आहेत आणि
5-10 हजार रुपये गुंतवणूक ही छोटी आहे. हे मी छोटी आहे का म्हणतो, म्हणजे कुठलीच गुंतवणूक आणि कुठलीच रक्कम ही छोटी कधीच नसते. परंतु जर मला 1 लाख रुपये पगार आहे किंवा माझी नोकरी नुकतीच सुरू झाली आहे आणि मला 50,000 रुपये पगार आहे, तर नुकतीच नोकरी सुरू झाल्यानंतर माझं लग्न झालेलं नाही आहे, माझ्यावर घरच्यांची काही जबाबदारी नाही आहे किंवा माझं फॅमिली एक्सटेंड झालेली नाही आहे, आईबाबांबरोबर मी राहतो आहे, माझ्यावर कुठलाही मोठा खर्च आज लागलेला नाही आहे. अशा केसमध्ये मी 50,000तले माझे स्वतः म्हणून 10 ते 15,000 रुपये स्वतःला गाठीशी खर्च करण्यासाठी माझ्या आनंदासाठी ठेवले आणि राहिलेला सगळा पैसा अशा काळासाठी इन्व्हेस्ट केला की जिथे मला चांगला कंपाऊंडिंगचा बेनिफिट हा होऊ शकतो. म्हणजे इथे मला काय सांगायचं आहे निरंजन, मे बी 25 वर्षाच्या मुलाचं लग्न 28व्या वर्षी होऊ शकतं, तर 3 वर्ष त्याला कुठली फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. मे बी लग्न झाल्यानंतर ॲडिशनल मेंबर घरात आल्यानंतर त्याची जबाबदारी येऊ शकते. तर आज 3 वर्षांसाठी जर 35,000 रुपये 30,000 रुपये म्हणजे 5-10 हजार नाही निरंजन करणं शक्य, तर ते केले जावेत. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हल्लीच्या पिढीचं कसं आहे निरंजन की म्हणजे आज तुम्ही मी कदाचित 60पर्यंत काम करू किंवा आपल्याकडे तो हंगरही आहे काम करण्याचा किंवा आपल्याला काम नसेल तर कंटाळा येतो. इथे काम नसेल तर त्यांची ॲस्पिरेशन्स वेगळी आहेत, इथे काम नसेल तर त्यांचे व्ह्यू पॉईंट्स वेगळे आहेत, इथे काम नसेल तर त्यांची थॉट प्रोसेस वेगळी आहे. मग ते त्यांच्या आनंदाचं जगतात. म्हणजे असं नाही की आपल्याला आनंदाचं जगायचं नाही आहे, परंतु आनंदाचं जगतात म्हणजे काय, मग ते वेगवेगळ्या पार्ट्या करतात, मग ते वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिपला जातात, वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला व्हिजिट करतात. तर हा आनंद आहे ना, आणि हा त्यांनी का घ्यावा नाही, तर हा जर त्यांना घ्यायचा आहे आणि आयुष्यभर घ्यायचा आहे, याच्यासाठी त्यांना लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे किंवा त्या एम्प्लॉई रिलेशनमधून बाहेर पडायचं आहे. कारण जशी जशी कॉम्पिटिशन वाढते आहे, जसे जसे उद्योग मोठे होत आहेत, तसे तसे कंपन्यांना लागणारे स्किलसेटही बदलत आहेत. आणि जर आपण करिअरिस्टिक नसू किंवा आपण जर ते स्किलसेट आपले नव्यानं तयार करायला किंवा स्वतःला डेव्हलप करायला, स्वतःला प्रोजेक्ट करायला कमी पडलो आणि जर आपली नोकरी गेली तर मोठा क्वेश्चन मार्क आहे बघा निरंजन. सो असं जेव्हा होईल तेव्हा माझा फायनान्स मला बॅकबोन सपोर्टला असणारे ही मानसिक तयारी, ही आर्थिक तयारी असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच कमी वयात जर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आणि जर ती 10, 12, 15, 20 वर्ष चालली तर उत्तम फायनान्शियल फ्रीडम अचीव करणं हे शक्य आहे 25ल्या व्यक्तीला सुद्धा. आणि त्याने ते नक्कीच करावं. आणि जसं तुम्ही म्हणालात आणि मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला करेक्ट करतो, तर त्या 25ल्या व्यक्तीने स्वतःला असं स्ट्रेच करावं की स्वतःचा आनंद न घालवता तो आबाधित ठेवून मॅक्झिमम पैसे हे इन्व्हेस्टमेंटला कसे जातील, जेणेकरून माझं अर्लिएस्ट फायनान्शियल फ्रीडम ह्याचा अर्थ कुठेही काम थांबवणं नाही, पण मला एम्प्लॉई रिलेशनमधून बाहेर पडायचं आहे, मला स्वतःलाच नव्यानं जगायचं आहे, माझं काही आयुष्यात करायचं राहून गेलं आहे, त्या गोष्टी मला नव्यानं आजमावायच्या आहेत, करायच्या आहेत, त्याच्यासाठी लागणारं भांडवल, लागणारा पैसा, किंबहुना मला काहीच करायचं नाही, मला दर महिन्याला खर्चायला पैसे आले पाहिजेत, असं कुठलाही माझा गोल हा फायनान्शियल फ्रीडम हे असू शकतं. आणि म्हणून लवकरात लवकर कमी वयात गुंतवणूक हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अगदीच. तर मग कंपाऊंडिंगचं रहस्य उलगडून त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यात SIP ही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आता कंपाऊंडिंगचं रहस्य आणि SIP हे आपण पहिल्या प्रश्नात माझ्या स्वतःच्या उदाहरणात आपण बोलतो निरंजन. तर कंपाऊंडिंगचं रहस्य उलगडताना SIP नक्कीच जास्तीत जास्त फायदा करून देऊ शकते, पण त्याच्यासाठी मी इन्व्हेस्टर म्हणून पेशन्स दाखवणं, कारण कंपाऊंडिंग हे कधीच 3-5 वर्षात होत नाही निरंजन. त्याच्यासाठी मला इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करताना मिनिमम 10 ते 12 वर्ष शांत बसायचं आहे आधी, त्यानंतर खरं कंपाऊंडिंगला सुरुवात होणार आहे. कारण मी म्हणजे माझं उदाहरण जेव्हा तुम्हाला दिलं निरंजन, तेव्हा जी 1000 रुपयाची SIP मी कंटिन्यू चालू ठेवली, 2008 साली जेव्हा फायनान्शियल क्रायसिस झाले, लेहमन ब्रदरचं क्रायसिस झालं US आणि जगभरावर त्याचा पगडा हा उलगडला किंवा जगभरातल्या इकॉनॉमी ह्या बऱ्यापैकी कोलॅप्स झाल्या, भारतही त्यातला एक अग्रस्थानी होता. सो असं होताना जेव्हा कळतंय की मार्केट पडतंय, ओके, आणि इथे मला फुल फोर्सने पैसे हे माझे लावले गेले पाहिजेत, पण त्यावेळी
तेवढी लिक्विडिटी किंवा तेवढा पैसाच निरंजन हाताशी नव्हता, गाठीशी नव्हता. सो अशा संधी या येणार आहेत. ओके, आज 85,000चा सेन्सेक्स आज आपण साधारण 76,000 येताना बघतोय. ओके, सो ऑलमोस्ट 9-10 हजार पॉईंटनी मार्केट करेक्ट झालेलं आहे. सो ही ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके, तर ह्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये फुल फोर्सने जर मी माझं रेग्युलर रुटीन न डिस्टर्ब करता, माझी लिक्विडिटी, माझे कॅश फ्लो व्यवस्थित सांभाळून जर ॲडिशनल टॉपअप इन्व्हेस्टमेंट ही SIPच्या माध्यमातून, ज्याला आपण टॉपअप SIP असं म्हणतो, तर फुल फोर्सने, म्हणजे एक्झाम्पल म्हणून जर माझी 50,000 रुपयाची महिन्याची SIP चालू असेल आणि माझा कॅश फ्लो मला अलाउ करतो आहे की पुढच्या 1.5-2 वर्षांसाठी मी ॲडिशनल 25,000 रुपये दर महिन्याला टाकू शकतो, तर ते नव्यानं टाकायला हरकत नाही. विच विल डेफिनेटली बेनिफिट यू इन दी लॉंगर ड्युरेशन विथ दॅट टॉपअप अमाऊंट. म्हणजे तुम्ही, मला इथे असं सांगायचं आहे निरंजन, जर आपण 15 वर्षांचं किंवा 20 वर्षांचं प्लॅनिंग केलं आहे फायनान्शियल फ्रीडमसाठी, तर मे बी तुम्ही ते 13 वर्षात किंवा 18 वर्षात किंवा 15 वर्षात अचीव करू शकाल. त्याचं ड्युरेशन कमी होणार आहे विथ 1 स्टेप अहेड ऑफ टॉपअप SIP. म्हणजे SIP ही कंपाऊंडिंगमध्ये महत्त्वाचा बेनिफिट ही 100% निभावते लॉंगर ड्युरेशनला. पण इन बिटवीन जर बिझनेसच्या सायकलमुळे, इकॉनॉमीच्या काही अडचणींमुळे, कारण बेसिकली मार्केट इज अ रिप्लिका ऑफ इकॉनॉमी. इंडिया इकॉनॉमी ग्रो होणार आहे म्हणजेच इंडियाचं मार्केट ग्रो होणार आहे. आणि मला आठवतं आहे की एका पॉडकास्टमध्ये आपण निरंजन बोललो होतो की बाय 2047 इंडिया विल बी $55 ट्रिलियन इकॉनॉमी. ओके, तर आता आपण हेही म्हणालो होतो की ह्याला 50% आपण डिस्काउंट करू आणि $25-30 बिलियन जरी इंडिया इकॉनॉमी होणार असेल, तर ही 10 टाइम्स, 20 टाइम्स, 100 टाइम्स, 200 टाइम्सची ग्रोथ ही इन्व्हेस्टरला पण मिळणार आहे. पण त्याच्यासाठीचा पेशन्स, हेच त्या कंपाऊंडिंगमधलं खरं रहस्य असेल. आणि चांगला बेनिफिट SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टरच्या पदरात हा पडू शकेल. सो व्हेरिएशन्सला घाबरू नका, व्हॉलॅटिलिटीला घाबरू नका. ती व्हॉलॅटिलिटीला मित्र बनवा. ते आपल्याला योग्य परतावा देण्यात योग्य भूमिका बजावणार आहेत. आणि इन्फ्लेशन हा सायलेंट किलर आहे. त्या सायलेंट किलरवर विजय मिळवण्यासाठी, मात करण्यासाठी आपल्याला लॉंगर ड्युरेशन स्वतःला प्रोजेक्ट करायला लागेल. कारण आपल्या गरजा या मोठ्या आहेत, पैसा हा मोठा लागणार आहे. 15, 20, 25 करोड रुपये येणाऱ्या पिढीला मिनिमम खर्च करण्यासाठी लागणार आहेत. तर इतका मोठा पैसा उभा करताना आपल्याला योग्य प्लॅनिंग आणि ज्याच्यासाठीची SIP ही अतिशय महत्त्वाची भूमिका कंपाऊंडिंगद्वारे आपल्याला निभावता येणार आहे, जर आपण स्वतःला योग्य मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून पुढे आणलं तर. अगदीच. फक्त एकच इथे मला प्रश्न असा पडतोय की काय म्हणतो आपण त्याला, की पोर्टफोलिओचा आपल्याला फेर आढावा घ्यायला लागतो काही वर्षांनी समजा, आणि त्यात जर असं दिसलं की काही फंड्स हे परफॉर्म करत नाही आहेत आणि आपण ते स्विच केले फंड्स, तर अशा वेळेला तो बेनिफिट राहतो कंपाऊंडिंगचा का? म्हणजे मार्केटमध्ये असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही फंड जरी चेंज केले, समजा 5 वर्ष एखाद्या फंडमध्ये मी इन्व्हेस्ट करतोय आणि नंतर काही कारणांमुळे सल्ला घेऊन गुंतवणूक सल्लागाराचा आपण तो फंड चेंज केला, तर अशा सिच्युएशनमध्ये काय होऊ शकतं? नाही, आता बेसिकली हा प्रश्न कंपाऊंडिंग रिलेटेड थोडासा जरी असला निरंजन, तरी हा थोडा वेगळा आहे असं मला वाटतं. कारण फंडने परफॉर्म करणं किंवा फंडने परफॉर्म नाही करणं हे त्याच्या ॲट्रिब्यूट्सवर अवलंबून आहे. आता जेव्हा ॲट्रिब्यूट्सवर अवलंबून आहे असं आपण म्हणतो, तर एक्झाम्पल इथे असं घेता येईल की एक A फंड मॅनेजर आहे आणि एक B फंड मॅनेजर आहे. दोघंही मिड कॅप कॅटेगरीच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा दोघांनाही मॅन्डेट ते दिलं गेलेलं आहे. ओके, आता एकाने इन्व्हेस्टमेंट करताना मिड कॅप कॅटेगरी ही काय सांगते सेबीच्या नियमानुसार, की मिनिमम साधारणतः 65% ते 70% गुंतवणूक ही मिड कॅप असणाऱ्या कंपन्यांमध्ये, मिड कॅप मार्केट व्हॅल्यू असणाऱ्या कंपन्यांमध्ये, म्हणजे ज्या 101 ते 250च्या मार्केट व्हॅल्यूमध्ये येतात अशा कंपन्यांमध्ये झालीच पाहिजे. आणि राहिलेले 35% हे त्या फंड मॅनेजरचा कॉल आहे की त्यांनी कुठे इन्व्हेस्टमेंट ही करायची आहे. आता इथे A फंड मॅनेजर असा विचार करतो की मला ट्रू टू लेबल मिड कॅप फंड ठेवायचं आहे. ओके, कितीही मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आली, कितीही मार्केट वर खाली झालं, तरी मला मॅन्डेट ते मिळालं आहे, त्यामुळे मी ट्रू टू लेबल मिड कॅप फंड ठेवेल. म्हणजे काय, तर मी 85-90% गुंतवणूक ही 101 ते 250 मधल्या कंपन्यांमध्ये करेल. राहिलेले 10% 15% मे बी मी स्मॉल कॅपमध्ये लावेल. म्हणजे हा हाय रिस्की मिड कॅप फंड झाला.
आणि बी फंड मॅनेजर हा असा विचार करतोय की काहीही झालं तरी मला फार रिस्कमध्ये लोकांना घालायचं नाही आहे, मला मॅन्डेट जरी मिळालेलं असलं आणि माझा फंड मग जे मॅन्डेट दिलं की 65% मी तेवढे मिनिमम मला टाकायलाच लागणार आहे, तर मी टाकतो, उरलेले पैसे मी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये लावतो. आता त्याला मिड कॅप कॅटेगरी अंडरच त्याला पकडलं जाईल. आता मे बी त्या पिरियडमध्ये तुम्ही जो 5 वर्षांचा पिरियड सांगितला, इथे लार्ज कॅप कंपन्यांनी चांगलं परफॉर्म केलं आणि ए फंड मॅनेजरच्या पोर्टफोलिओमध्ये अजिबात लार्ज कॅप कंपनी नव्हत्या. 5ही वर्ष त्याने तसाच फंड चालवलं. आता हे दोघांचं थॉट प्रोसेस आहे, कोणाची चुकीची आहे बरोबर आहे असा आस्पेक्ट नाही, पण त्यांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टर, आता जेव्हा आपण लॉंग टर्म आणि मिड कॅप किंवा इक्विटी इन्व्हेस्टमेंट असा विचार करतो तेव्हा 10, 12, 15 वर्ष आपण सांगतोच लोकांना, आणि लोकांनी तो विचार केलाच पाहिजे ऑन अ सिरियस नोट. ओके, तर मग मी ट्रू टू लेवल फंडला जाणं जास्त बेटर आहे, कारण मला तो इन्फ्लेशन बीट करून देणारा, मला कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट चांगला देणारा किंवा XIRR ही जी कन्सेप्ट आहे म्युच्युअल फंडमधली, तर तो रिटर्न योग्य परतावा, घसघशीत परतावा माझ्या खिशात घालणारा हा कदाचित ए फंड असू शकेल, जरी त्यांनी जास्त रिस्क घेतलेली असेल तरीही. ओके, सो हे वेळ सांगणार आहे की कोण योग्य कोण अयोग्य ठरणार आहे. आता मग 5 वर्षाच्या अंती इन्व्हेस्टर म्हणून माझा माइंडसेट जर चेंज झाला, ओके, किंवा माझं बिहेवियर पॅटर्न असं सांगतं आहे की मी इतक्या रिस्कला जाऊ शकत नाही, तर आणि तरच फंड चेंज केला जावा. पण जर माझी ती रिस्क घेण्याची मानसिकता आहे, ॲपेटिट आहे, विलिंगनेस आहे, तर मी उगीचच आत्ता काळापुरता फंडला जर परफॉर्मन्स नाही आहे आणि जो भविष्यात येऊ शकतो, ऑफकोर्स गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करून, ओके, आणि जर माझी ती मानसिक तयारी असेल तर कंटिन्यू ठेवला तर डेफिनेटली तो रिटर्न माझ्या पदरात हा पडणारा आहे. ओके, कारण प्रत्येक फंड मॅनेजरची थॉट प्रोसेस, प्रत्येक फंड मॅनेजरचं फंडला असणारं ॲलोकेशन, सेक्टर स्पेसिफिक असणारं ॲलोकेशन हे वेगवेगळं असू शकतं. म्हणजे जसं आपण ए आणि बी असं उदाहरण घेतलं तर मिड कॅप कंपन्यांमध्ये त्या ए फंड मॅनेजरने गुंतवणूक केलेले पैसे किंवा बी फंड मॅनेजरने गुंतवणूक केलेले पैसे हे कदाचित त्या कंपन्या सारख्या असू शकतात. ओके, पण बीने केलेली गुंतवणूक पर्सेंटेज वाईज मिड कॅपमधली कमी असेल जर त्या स्पेसिफिक कंपनीचा विचार केला तर. म्हणजे आता मिंढा इंडस्ट्री नावाचा एक स्टॉक आहे निरंजन, ओके, तर एने पण घेतला आहे आणि बीने पण घेतला आहे. एने इन्व्हेस्टमेंट करताना 8% गुंतवणूक केली आणि बीने इन्व्हेस्टमेंट करताना 2% केली. मिंढा इंडस्ट्री 3 वर्ष परफॉर्म केलं नाही, तर कमी फटका कोणाला बसणार आहे, तर बीला बसणार आहे, एला बसणारा नाही आहे. सो गुंतवणूक मित्रांनो, माझा हा इथे सल्ला आहे की हे प्रामाणिकपणे यातला आतला मालमसाला काय आहे, आपण ही रिस्क घेऊ शकतो का, याच्यावर तो फंड बदलायचा आहे की नाही बदलायचा हे ठरणार आहे. म्हणजे रिव्ह्यू हा इम्पॉर्टंट आहेच, फंड अँगलने इम्पॉर्टंट आहे, इकॉनॉमीच्या अँगलने, वर्ल्ड इकॉनॉमी, डोमेस्टिक इकॉनॉमी, या सगळ्या अँगलने इम्पॉर्टंट आहे. आणि डेफिनेटली आपले फायनान्शियल गोल हे त्याला आपण जोडलेले आहेत. तर असं असेल की पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीत आपला फायनान्शियल गोल आला आहे, ऑलरेडी आपले 5 वर्ष देऊन झालेले आहेत आणि द फंड मॅनेजर इज स्टिक टू दॅट थॉट प्रोसेस, आणि आपल्याला ती थॉट प्रोसेस मान्यच नाही, किंबहुना आपल्याला 5 वर्षात आपले साठलेले पैसे ॲटलिस्ट दुप्पट व्हावेत अशी आपली अपेक्षा आहे, किंवा आपल्याला त्याला मिनिमम तरी परतावा मिळावा अशी आपली अपेक्षा असेल, तर त्यावेळी मात्र आपण फंड बदलायचा निर्णय सल्लामसलत करून हा घेऊ शकतो, असं मला इथे सांगायचं आहे. खूपच सविस्तर एक्सप्लेन केलं तुम्ही, आणि मला वाटतं की या प्रश्नाची खरंच गरज होती, कारण सध्याचं मार्केट सिच्युएशन बघता भावनिक होऊन कुठलेही घाई गडबडीत घिसाड घेत निर्णय घेणे योग्य राहणार नाही आहे. आपण गुंतवणुकीची शिस्त हा मुद्दा अधोरेखित करतोय, तर ही शिस्त पाळायला हवी हे गुंतवणूकदारांना कळत असतं, पण ती बिनसण्याची काय कारणं असतात. म्हणजे अचानक उद्भवणारे खर्च हा एक असू शकतो त्यातला. तर ह्याचं नियोजन, म्हणजे मला शिस्त तर पाळायची आहे पण मला फ्युचर माहीत नाही आहे, तर अशा वेळेला तो समन्वय कसा साधता येईल आपल्याला. सो बेसिकली निरंजन, ॲसेट अलोकेशन हा आस्पेक्ट इथे अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा शिस्त पाळायची असा मी गुंतवणूकदार म्हणून विचार करतो, तेव्हा ती शिस्त पाळताना ती मोडली जाते. म्हणजे आता तसं साधारण बेशिस्त आपण असतोच, ओके, म्हणजे इट इज नॉट रिलेटेड ओनली इन्व्हेस्टमेंट, इट इज अक्रॉस आवर लाईफ सायकल. ओके,
प्रत्येकजणच शिस्तप्रिय, प्रत्येक बाबतीतच शिस्तप्रिय अशी आयडियल उदाहरणं फार कमी आहेत निरंजन. म्हणजे मी स्वतःचं उदाहरण इथे देईल की मी जेवढा गुंतवणुकीचा शिस्तप्रिय माणूस आहे तेवढाच हेल्थ रिलेटेड बेशिस्त माणूस आहे. ओके, सो म्हणजे शिस्त ही असली पाहिजे हे नक्कीच आहे. आता जेव्हा गुंतवणुकीची शिस्त असा आपण विचार करतो आणि तिथे ब्रेक लागतो, तर तो कसा लागतो आणि त्याची कारणं काय असतात असा प्रश्न जो तुम्ही घातला आहे. तर काय होतं, मोह माया के जाल में असं आपण कायम म्हणतो. तर तो मोह हा गुंतवणूकदारांना आवरला जात नाही. म्हणजे काय की बाबा मी आता नेटानं गेली 6-7 वर्ष इन्व्हेस्टमेंट करतोय, SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करतोय. तिथे पहिली 3-3.5 वर्ष मार्केट पडत होतं आणि जिथे माझं चांगलं उत्तम ॲलोकेशन झालेलं आहे आणि पुढची 3.5 वर्ष मार्केट टप्प्याटप्प्याने वर चाललं आहे. अजून फार पोटेन्शियल ग्रोथ झालेली नाही आहे, पण मला एकंदरीतच परतावा हा साधारण 12-13-15% हा दिसतोय. ओके, आणि ग्रॅज्युअली कदाचित तो वाढू शकतो. कंपाऊंडिंगनी तो आणखीन नव्या जोमानं मला नव्या उंचीवर नेऊ शकतो. अशा फेजमध्ये अचानक मला संधी साधू असा काहीतरी विचार मनात येतो. कुठला तरी मित्र, नातेवाईक मला सांगायला येतो की इथे एक अमुक ठिकाणी एखादी रिअल इस्टेटची प्रॉपर्टी आहे आणि ती आज मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू 1 कोटी आहे. आपल्याला ती 75 लाख रुपयात मिळते, तर इथेच आपला 25 लाख रुपयांचा फायदा आहे. आपण ते पटकन पैसे काढून घेतो आणि तिकडे इन्व्हेस्ट करतो. आता 75 लाखांचं आजचं बाजार मूल्य 1 कोटी आहे आणि आपल्याला कागदावर 25 लाखांचा नफा नक्कीच झालेला आहे. पण जेव्हा मी 10 वर्षानंतर ती प्रॉपर्टी विकणार आहे आणि जर ती माझी 2 कोटी किंवा 2.5 कोटी किंवा 3 कोटीला विकली गेली, तर ह्याचा रेट ऑफ रिटर्न जर काढला निरंजन, तर तो परत 12%च येतो. हा विचार कधीच इन्व्हेस्टर फारसा करत नाही. तो फक्त त्या व्हॅल्यूला बघतो, तो त्या कंपाऊंडिंगला समजून घेत नाही, पर्सेंटेज ऑफ रिटर्नला समजून घेत नाही. सो माझं प्रत्येक गुंतवणूकदाराला हाच सल्ला आहे की मोह माया के जालमध्ये अडकू नका. स्वतःला त्या जाळ्यात अडकून स्वतःला त्रास करून घेऊ नका. अशा असंख्य ऑपॉर्च्युनिटीज समोर येणार आहेत. पण जर माझ्याकडे ॲडिशनल फंड्स असतील किंवा मी लिक्विड फंड वेगळे तयार करू शकत असेल, मे बी बँकेच्या माध्यमातून, कारण मी एक चांगला सॅलरी एम्प्लॉई किंवा मी एक चांगला व्यावसायिक आहे, तर कर्ज घ्यायला घाबरू नका. जर तुमचा कॅश फ्लो अलाउ करत असेल तर इन्व्हेस्टमेंटला टच न करता किंवा वाईज फायनान्शियल डिसिजन असं आपण ज्याला म्हणतो, आणि म्हणूनच इथे परत गुंतवणूक सल्लागाराची भूमिका अधोरेखित होते निरंजन. तर तो वाईज फायनान्शियल डिसिजन हा कसा होईल, शांतपणे विचार करून आपण निर्णय मोहात न पडता कसा घेऊ शकू, जेणेकरून आपण आपलं कंपाऊंडिंग अबाधित ठेवू शकू, आपण आपलं ॲसेट ॲलोकेशन अबाधित ठेवू शकू आणि अशा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीचं खरंच विश्वासार्थ ऑपॉर्च्युनिटी असेल तर त्याचा योग्य बेनिफिट देखील पदरात कसा पाडून घेऊ शकू. सो चुका मिनिमम करा म्हणजे मॅक्झिमम बेनिफिट मिळेल. मॅक्झिमम बेनिफिट डझंट मीन मॅक्झिमम रिटर्न. मिनिमम चुका झाल्यात तर तो अल्टिमेटली मॅक्झिमम बेनिफिटच असतो जेव्हा पोर्टफोलिओ म्हणून विचार होतो. म्हणजे बऱ्याचदा निरंजन फंड मॅनेजर सांगतात आम्हाला जेव्हा आमच्या मीटिंग्स होतात तेव्हा की व्हॉट टू बाय इज अ व्हेरी इझी थिंग बट व्हॉट नॉट टू बाय इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. ओके, तर ते टाळता येणं हे सुद्धा एक मोठं स्किल आहे जेव्हा फंड मॅनेजमेंटचा विचार होतो. आणि म्हणूनच तिथे देखील म्युच्युअल फंड मॅनेजरची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि जे आपण A आणि B एक्झाम्पल निरंजन घेतलं तर अशाच अर्थाने ते होतं की अशा व्हरायटी ऑफ अँगलने एक फंड मॅनेजर किंवा ते फंड हाऊस, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, तिथे काम करणारे ॲनालिस्ट हे त्या स्पेसिफिक सेक्टरचा, त्या स्पेसिफिक सेक्टरमधल्या कंपन्यांचा विचार हा करत असतात. सर्वांगाने विचार होतो आणि मग ती गुंतवणूक होते. सो जॉब नक्कीच सोप्पा नाही आहे आणि प्रत्येकाने फंड मॅनेजर व्हायला जाऊ नका गुंतवणूकदार म्हणून. हा देखील सल्ला इथे मला द्यायला आवडेल. वा, क्रिसेंट मार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत कंपाऊंडिंगचा घसघशीत लाभ मिळवलेल्या किंवा मिळत असलेल्या काही सक्सेस स्टोरीज तुम्ही, त्यांची नावं जरी शेअर नाही केली तरी चालेल आम्हाला, पण अशा काही सक्सेस स्टोरीज सांगू शकाल? भरपूर सक्सेस स्टोरीज आहेत निरंजन. म्हणजे क्रिसेंटचं मला असं सांगायला इथे डेफिनेटली आवडेल की आपण न सांगता इन्व्हेस्टरने फीडबॅक, ज्याला आपण हल्लीच्या जमान्यात गुगल रिव्ह्यूज असं म्हणतो, तर असे रिव्ह्यूज हे दिलेले आहेत आणि जे
गुगलवर चक्क अवेलेबल आहेत. ओके, जर कोणाला क्रिसेंटबद्दल असे रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील किंवा अशा सक्सेस स्टोरीजबद्दल जाणून घ्यायचं असेल की एक यंग मुलगा गेली 7-8 वर्ष योग्य प्लॅनिंग करून त्याचा प्रत्येक गोल क्रिसेंटशी डिस्कस करून, इन्फॉर्म करून, कागदावर मांडून, योग्य पद्धतीने त्याचं प्लॅनिंग करून आज त्यांनी 6व्या की 7व्या वर्षी, मला नक्की आठवत नाही एक्झॅक्ट वर्ष, पण स्वतःची कार घेतली. त्याची अपेक्षित ड्रीम कार 7 सीटर जी त्याच्या फॅमिलीला पाहिजे होती. तर आता एक छोटं स्वप्न आहे आणि हे जे साकार झालेलं आहे याचा आनंद खूप वेगळा आहे निरंजन. एक व्यक्ती जो मागेही आपण चिल्ड्रन गिफ्ट फंडबद्दल बोललो होतो की 1,000 रुपयाची SIP सुरू करून ज्याचं स्वप्न होतं की मुलीच्या लग्नासाठी 4 ते 5 लाख रुपये हवेत, पण त्याला योग्य गुंतवणूकदार म्हणून स्वतःला कसं त्याने प्रोजेक्ट केलं आणि क्रिसेंटने त्याला साथ देऊन आज जे 15-16 लाख रुपये तयार झालेत आणि लग्नाला त्याला 7 ते 8 लाख रुपये खर्च आला, अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तर हे देखील असं एक सक्सेस आहे. सो छोट्या छोट्यापासून असंख्य मोठ्या सक्सेस स्टोरीज या आहेत. कारण गेली 23 वर्ष मी स्वतः हे काम करतो आहे. क्रिसेंट किंवा दिनेश कोठावदेंनी चालू केलेली 27 वर्षांची कंपनी ही आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर होताना दिसते आहे. आणि प्रत्येक माणसांचं आर्थिक स्वप्न, प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक स्वप्न साकार व्हावं याच्यासाठी क्रिसेंट कायमच अग्रस्थानी राहिलेली आहे. आणि हे काम म्हणजे अविरतपणे क्रिसेंट करत राहील यात माझ्या मनात आणि क्रिसेंटच्या प्रत्येक टीम मेंबरच्या मनात कुठलीही शंका नाही आहे. हा एपिसोड खरंच खूप चांगलाही झाला आणि हा खूप महत्त्वाच्या टायमिंगलाही झाला असं मला वाटतंय. त्यामुळेच गुंतवणूकदारांनाही सगळ्यांना अपील आहे की तुमच्याही मनात काही शंका असतील किंवा कंपाऊंडिंगचं हे रहस्य जाणून घेत तुम्हालाही नव्याने इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची असेल तर वेळ ही कधीच गेलेली नसते. तुम्ही ती शुभस्य शीघ्रम या वाक्यासारखी करू शकता. तर यासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.